माझं नाव उत्कर्ष चंद्रकांत साखरे. खरं तर पहिल्यांदा मी सरांना धन्यवाद बोलतो की मला इथं उभे राहण्याची आणि ह्या स्टेजपर्यंत सरांनी खरं तर आम्हाला ह्या स्टेजपर्यंत आणि ह्या परिस्थितीत हे जे आम्हाला समाजामध्ये सन्मान मिळवून दिला हे सरांचा त्यात खूप मोठा वाटा आहे. मी 2019चा पासआउट आहे. मी तेव्हापासून गेट आणि एसची तयारी करत होतो. मी 2019ला लॉकडाऊन झाल्यानंतर मी अनअकॅडमीमध्ये क्लास केला होता गेटचा. मी 2022चा गेट क्वालिफाईड पण आहे. पण नंतर मी MESच्या 2 मेन्स दिल्या. पण त्यावेळेस मला जसं सरांचा गायडन्स नव्हता, क्लास नव्हता, मुलं नव्हते सोबत अभ्यासाला कोणी. तर आणि ट्रान्सकोचा आणि जनकोचा चान्स गेल्यानंतर मला नंतर समजलं की आपल्या क्लासच्या जवळ माझी लायब्ररी पाठीमागेच होती आणि इथं क्लास चालू झाला आहे असं कळालं मला. त्याच्या अगोदर सरांबद्दल मला काही माहिती नव्हतं की सरांचा क्लास वगैरे आहे किंवा सर शिकवतात काय. त्यानंतर मला आठवते 1 ऑक्टोबर 2023ची तारीख होती. मी जस्ट ट्रायल म्हणून आलो होतो की मला क्लास वगैरे लावायचा असं काही नव्हतं माझ्या डोक्यात. मी फक्त ट्रायल म्हणून आलो होतो की बघू आपण सर कसे शिकवतात, काय शिकवतात. सरांनी पहिल्या दिवशी जे 10 क्वेश्चन घेतले होते आम्हाला ट्रायल म्हणून आणि ते 10 क्वेश्चन जसे सरांनी सोडवले, सरांची जी काय म्हणतात त्याला कॅल्क्युलेशन टेक्निक किंवा जे सहसा कोणी फॉलो करत नाही आपल्या महाराष्ट्राच्या क्लासेसमध्ये की सगळं एवढे अवघड परीक्षा किंवा अवघड एक्झाम्पल कोणी घेत नाही. ते सरांनी ते 10 क्वेश्चन घेतले तेव्हाच ठरवलं की जोपर्यंत आपलं होत नाही तोपर्यंत सरांची साथ सोडायची नाही. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. आम्ही सरांच्या कंटिन्यू सोबत आहोत. प्रत्येक बॅचमध्ये कुठलीही ॲक्टिव्हिटी असेल सरांची बोलवतील, काही असतील, काही पुस्तकं असेल पुस्तकामध्ये पण आम्ही हेल्प केली सरांना. आणि सरांचं मार्गदर्शन हे तुम्हाला याच्या बाहेर काही करायची गरज नाही. एक पण तुम्ही सर जे सांगतील ते एक शब्द एक जे सर सांगतील की हा क्वेश्चन किंवा हा पॅटर्न ह्याचा असा आला होता तसा आला होता, हे तुम्ही प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा. सर जे सांगतील ते करत राहा आणि तुमची रिव्हिजन करत राहा. रिव्हिजन केल्याशिवाय कुठलीही परीक्षा निघत नाही. मी तुमचं सर शिकवतील आणि आपण पुन्हा काही करायचं नाही असं होणार नाही. तुम्ही डिस्कशन करा. तुमचे कोणी असेल फ्रेंड सर्कल तर त्याच्यामध्ये तुम्ही डिस्कस करत राहा. आमचा जे फ्रेंड सर्कल होता आम्ही जेव्हा सरांचा क्लास नसायचा तेव्हा आम्ही सेपरेट बसायचो. रोजचे 2-3 घंटे डिस्कस करायचो. ESCचे क्वेश्चन सोडवायचो. तर सरांचं MCQ तर आम्ही पूर्ण ते आम्हाला पाठच झाले ते रिवाईज करू. त्यामुळे सरांना नवीन दुसरं काही करायचं म्हणून आम्ही ESCचे क्वेश्चन सोडवले. ते पण आमचे झाले होते की पेपर पुढे गेल्यामुळे. नंतर हळूहळू पेपर जसं नंतर दोन्ही परीक्षा आल्या. आता मला वाटतं सप्टेंबरमध्ये आली होती डेट आली होती ह्याची आपल्या डिस्कॉमची. आमचं प्रिपरेशन झालं असल्यामुळे 1 महिना टाईम असं वाटायचं खूप होता. 1 महिना टाईम रिवाईज करण्यासाठी शॉर्ट नोट्स वगैरे काढून ठेवले होते आम्ही. सगळी तयारी झाली होती. फक्त काय काम होतं 1 महिना फक्त प्रॉपर वेळ देऊन अभ्यास करणे, रिवाईज करणे. सर जे टेस्ट सिरीज घेतील त्या टेस्ट सिरीज घेणे. आणि तुम्ही बघितलंच असेल की सरांच्या टेस्ट सिरीजमधलं मॅक्सिमम आउटपुट आपल्याला एक्झाममध्ये भेटलेला आहे. टेस्ट सिरीजचा सरांनी जे पॅटर्न ठरवला होता त्याच पॅटर्ननुसार दोन्ही पेपर झाले. दोन्ही पेपर नॉन टेकचा पण पॅटर्न अक्षयबाबर सरांनी घेतलं. त्याच पॅटर्नमध्ये ह्याचा पण पेपर होता पारेषणचा आणि वितरणचा पण. त्या दोन्ही पेपर त्या पॅटर्नमध्ये असल्यामुळे आणि सरांनी सांगितलं ते आम्ही तेच करत आलो. त्यामुळे काय असं आम्हाला त्याचा काही लोड आला नाही पेपरचा. फक्त काय तुम्ही फक्त करत राहा. सर जे सांगतील ते करा. सोडू नका पेपर होईपर्यंत. असं नाही की आज पेपर नाही, अजून ॲड नाही आली, आपण निवांत करू. नाही, आत्ता जे निवांत वेळ आहे ॲड येईपर्यंत किंवा परीक्षेची तारीख जाहीर होईपर्यंत हाच जे वेळ आहे ते तुम्हाला कन्सेप्ट बिल्डिंगसाठी महत्त्वाचा आहे. एकदा जर कन्सेप्ट बिल्ड झाली की नंतर तुम्हाला रिवाईजला वेळ नाही लागत. नाही तर रिव्हिजनच्या टायमाला तुम्हाला कन्सेप्ट विसरला असताल तर परत त्याला वेळ लागतो. हे समजा आता पॉवर प्लांटचं चालू आहे सध्या तुमचं. आता पॉवर प्लांट तुम्हाला समजला असेल, थर्मल पॉवर प्लांट समजला असेल. आता हा वेळ आहे तुमच्याकडे, वेळ आहे. तुम्ही रिवाईज करू शकता, त्याचे शॉर्ट नोट्स काढू शकता, त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. पण नंतर जर तुम्ही त्याला परत असं सोडून दिलं आता आणि परत नवीन आता उद्या हायड्रो चालू होईल परत त्याच्याकडे वळाले आणि स्टीम बघितलाच नाही तुम्ही पेपरची काही पुढं काही होस तर मग ते पुन्हा काय होतं, मग परत तुम्हाला स्टीम पहिल्यापासून चालू करावं लागतं. तेवढा वेळ त्यावेळेस नसतो परीक्षेच्या वेळेत. मग काय सिलेबस कंप्लीट होत नाही. सिलेबस कंप्लीट नाही झालं की रिव्हिजन होत नाही. प्रेशर बिल्ड होतं. ह्याच प्रेशरमध्ये मग एक्झाम पण तुमची चांगली जात नाही किंवा आपला सिलेबस झाला नाही मग कॉन्फिडन्स येत नाही ना. सिलेबस कंप्लीट नाही झालं की कॉन्फिडन्स येत नाही. कॉन्फिडन्स कधी येतो की बाबा आपली प्रिपरेशन चांगलं असेल तर कॉन्फिडन्स येतो आणि तोच कॉन्फिडन्स पेपरमध्ये झळकतो पण. त्यामुळं कंटिन्यूस राहा. फक्त पेपर होईपर्यंत लिस्टमध्ये जोपर्यंत तुमचं नाव येत नाही ना तोपर्यंत अभ्यास सोडू नका. एवढंच माझं म्हणणं.